नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या अत्यंत हुकुमशाही सरकार विरुद्ध, जे सरकार स्वतः हिटलर सारखं वागतंय, किंवा आपण असं म्हणू स्वतः फडणवीस साहेब जे आहेत ना, ते मला असं वाटतं की ते जनरल डायर आहेत, इंग्रज अधिकारी जनरल डायर, ज्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलं, ज्याच्यामध्ये 400 पेक्षा अधिक निष्पाप भारतीयांचा बळी गेला. जे 400 लोक फक्त आणि फक्त भारतीय लोकांच्या भल्यासाठी स्वातंत्र्याची मागणी करत होते. अगदी तसंच आहे आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये हे जनरल डायरच्या अवलादी आहेत की काय, की असं मला वाटते, किंवा या हिटलरच्या अवलादी राज्य करत आहेत असं वाटते. कारण हे सरकार जे आहे ते इथला भ्रष्टाचार रोखू शकते का? नाही. कारण भ्रष्टाचारात महाराष्ट्र भारतात पहिल्या नंबरला आहे. आपणच व्हिडिओ केला होता, कांगणे सरांनी सुद्धा केला होता. नंबर 2, या महाराष्ट्रातल्या सरकारच्या नाकावर टिचून याच महाराष्ट्रातल्या दळभद्री सरकारची लोक ज्याचे पाय पितात, ज्याचं मूततीर्थ म्हणून पितात, अशा एका महाराजांनी मागच्या 2-4 वर्षामध्ये 100 पेक्षा अधिक महिलांचं शारीरिक शोषण केलेलं आहे, मानसिक शोषण केलेलं आहे. इव्हन मी तर म्हणतो की त्यांचं पूर्ण कुटुंब घरदार बर्बाद केलेलं आहे. अशा लोकांना हे सरकार पोचतं. वरतून एवढंच नाही तर इतर रोजच्या रोज नवे हजारो शेकडो गुन्हे घडत आहेत, ज्याच्यामध्ये चोरी असेल, खंडणी असेल, मारामारी असेल, गुन्हेगारी असेल, त्याच्यानंतर बलात्कार असेल, किंवा असे सगळे गुन्हे घडत आहेत. यांना थांबू शकतं काय सरकार? बिलकुल नाही. म्हणजे चोरी थांबू शकत नाही, दरोडे थांबू शकत नाही, स्त्रियांची किंवा मुलींची आबरू लुटली जात आहे ती थांबू शकत नाही, भ्रष्टाचार थांबू शकत नाही, इथले नेते त्यांचे पोरं मोठमोठे कांड करतायत ते कांड थांबू शकत नाही. एवढंच नाही तर इथल्या शेतकऱ्यांना हमी भाव देऊ शकत नाही, इथल्या शेतकऱ्यांना सन्मानानं जगू देऊ शकत नाही. म्हणजे सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. आणि या वाटोळ्यावर, या त्या सरकारच्या केलेल्या चुकीच्या धोरणांवर जर कोणी बोलत असेल तर त्याला मात्र हे सरकार थांबवू पाहते. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार रोखणार नाहीत, तुम्ही बलात्कार रोखणार नाहीत, तुम्ही गोरगरिबांचे हाल रोखणार नाहीत, तुम्ही गोरगरिबावर होणारा अन्याय रोखणार नाहीत, तुम्ही चोऱ्या, दरोडे, खून, बलात्कार काहीच रोखणार नाहीत. पण कोणी जर या विषयावर बोलायला लागलं तर मात्र तुम्ही त्याला रोखणार. असं हे तुघलकी सरकार जे आहे त्या सरकारच्या धोरणावर आपल्याला बोलायचंय. आता या सरकारचा नवीन एक पराक्रम आहे. काय पराक्रम आहे? तर पहा, कांगणे सरवर मोठी कारवाई होणार म्हणे. आता कारवाई कशी काय होणार आहे सगळं सांगतो. पण कांगणे सरनं असं काय तुमचे घोडे मारलेत, असे काय तुमच्या बुडाला मिरच्या लागायल्यात कांगणे सरच्या बाबतीमध्ये? तर सरकारला माझं म्हणणं आहे की जे कांगणे सर कायम सर्वसामान्य गोरगरीब लोकांचा आवाज म्हणून काम करतात, एवढंच नाही तर त्यांचं असं काय आहे का की तुमच्याच विरोधात बोलतात, तर ते सगळ्याच विरोधात बोलतात. मग ते कोणता पक्ष असो, सत्ता असो, त्यांना काही घेणं देणं नसते. सर्व समावेशक त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तरी सुद्धा कांगणे सरच्या बोलण्याने तुम्हाला अशा कोणत्या मिरच्या लागल्या की तुम्हाला त्यांचं चॅनल सस्पेंड करावं लागलं? एवढी मोठी कारवाई त्यांच्यावर करावी लागली की तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम सस्पेंड करून टाकलं किंवा त्याला डिॲक्टिव्ह केलं. काय नेमकं कांगणे सरनं असं काय तुमचे घोडे मारले हो? कांगणे सरनं असं नेमकं काय केलं? कांगणे सर काय बोलले? सस्पेंड केले तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. काय बाबासाहेबांनी या महाराष्ट्राला, भारताला संविधान दिलंय, जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान दिलंय, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय, माणसाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं. त्या बाबासाहेबांवर म्हणजे कोणी जर बोललं किंवा त्यांचे जर विचार जर समजा कोणी जोपासत असेल किंवा त्यांच्या विचारावर जर कोणी बोलत असेल आणि हे संविधान टिकलं पाहिजे, ही राज्यव्यवस्था टिकली पाहिजे आणि हा भारत टिकला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे म्हणून कोणी बोलत असेल तर तुमच्या का बुडाला मिरच्या लागाव? प्रश्न आहे की नाही? समजा इथं लिहिलंय वकील अनिल मिश्रा, ज्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला होता, त्यांच्या विरोधात हे बोलले. मग तुमच्या बुडाला का मिरच्या लागल्या? बाबासाहेब तुमचे दुश्मन आहेत का? या सरकारचे दुश्मन आहेत का बाबासाहेब? का तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता? किंवा मग पुढचा व्हिडिओ केला त्यांनी, जंगली रमी प्यावना महाराज, कृषी मंत्री स्वतः विधानसभेमध्ये बसून, विधिमंडळात बसून रमी खेळत होते. इथल्या तरुणांनी काय आदर्श घ्यायचा? इथल्या तरुणांनी तेच पाहायचं का? त्यांचं रमी खेळलेलं पाहून आपण रमी खेळायचं, अवैध धंदे करायचे, त्याच्यामध्ये घर दार माय बाप सगळं गमवायचं, लाखो करोडो रुपये घालायचे आणि मग स्वतः बी संपून जायचं, लेकरं बाळ उघड्यावर पडायचे. मग याच्यामध्ये जे चांगलं आहे, जनतेच्या ह्याच्यात आहे ते बोलले तर तुम्हाला इतकी का मिरची लागा? सरकारला मिरची लागण्याचं कारण काय? तुमच्या बुडाला नेमकी आग का होते? किंवा मग आणखी आहेत व्हिडिओ सर, जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाल्या, पोलीस भरतीचं काय? 20 ते 25 लाख पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना कांगणे सर मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांच्या सोबत असतो नेहमी, आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो त्यांच्यासाठी. ते मग हे करत असताना त्या विद्यार्थ्यांसाठी, गोरगरिबांसाठी बोलणं म्हणजे तुमच्या विरोधात बोलणं आहे का ते? म्हणजे तुम्हाला एवढ्या का मिरच्या लागाव सरकारला? किंवा मग सरन्यायाधीशावरील हल्ला, या देशाचं सर्वोच्च न्यायालय, त्या सर्वोच्च न्यायालयाचा एक सरन्यायाधीश आहे जो या देशाची कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो प्रश्न अबाधित, म्हणजे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, तिला कोणताही धोका निर्माण होऊ नये, गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा मिळावी म्हणून जे काम करणारे लोक आहे, या देशातलं सर्वोच्च पद असलेलं न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च न्यायाधीश, त्याच्यावर चप्पल फेकून मारले, त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. मग त्याच्यावर कांगणे सर बोलले तर तुमच्या बुडाला का मिरच्या लागा? म्हणजे तुमची तशी इच्छा आहे का की अशा सरन्यायाधीशांना मार दिला पाहिजे, म्हणजे इथली जी न्यायव्यवस्था आहे ती बदनाम होईल, लोकांना न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही आणि मग समाजात अराजकता माजेल, असं काय आहे का तुमच्या मनात? किंवा हे पडळकर आवाड कार्यकर्त्यात हाणामारी सुधारा रे झाकण झुल्यानो, तर हे जे विधानसभेमध्ये बसून, विधिमंडळामध्ये बसून जी लोक या राज्यासाठी कायदे निर्मिती करतात, तीच लोक जर असे कायदे हातात घेत असतील आणि स्वतः जर भांडाभांडी करत असतील, सडक छाप रोड रोमिओ सारखे, एखाद्या रस्त्यावरील गुंडांसारखे, आणि त्याच्यावर जर कांगणे सर बोलत असतील तर तुमच्या बुडाला का मिरच्या लागाव्यात? म्हणजे काय गरज आहे तुम्हाला मिरच्या लागण्यावर? बघा,
भटके कुत्रे शिक्षकांनी मोजावे. इथली शिक्षण व्यवस्था कशी असावी, ज्या सावित्रीबाई फुलेंनी, ज्या महात्मा फुलेंनी अंगावर शेण चिखल घेतला, पण इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला, बहुजनांना शिकवलं, त्या शिक्षणाचा वारसा पुढे चालावा आणि गोरगरिबांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून शिक्षण विषयक कळवळ व्यक्त केली आणि शिक्षकांचा मान राखला जावा, आदर राखला जावा आणि शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम असावं, असं ज्या कांगणे सरांनी म्हटलं आणि शासनाच्या विरोधामध्ये बोलले, त्याच्यात तुम्हाला काय अशा मिरच्या लागाव्यात हो? एखाद्या चुकीच्यावर धोरणावर बोलणं म्हणजे इथं चुकीच्या धोरणावर बोलणं पाप आहे का, गुन्हा आहे का? मग फाशी देऊन टाका ना सरळ सरळ तुमच्या विरोधात बोलले की. मग सांगून टाका, निवडणुका घेऊ नका, सांगून टाका की आम्ही हिटलरचे वंशज आहोत, आम्ही त्या काय म्हणतो आपण त्याला जालियनवाला बाग हत्या करणाऱ्या जनरल डायरचे वंशज आहोत, नव्हे आम्ही मुघलांचे वंशज आहोत म्हणा, की इथल्या हिंदू धर्माला किंवा इथल्या जे सर्वसामान्य लोक एकत्रितपणे राहतात, वागतात, बोलतात, त्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आम्ही आता छळून मारणार म्हणून सांगून टाका आणि तुमची हुकुमशाही चालू करा. कशाला निवडणुकाची नाटकं करता? कशाला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलणाऱ्या लोकांचे चॅनल सस्पेंड करता? फाशी देऊन टाका ना त्यांना सरळ सरळ, म्हणजे तुमच्या विरोधात कोणी बोलणार उरणार नाही. उच्च जात कोणती, म्हणजे जे जातीच्या किंवा धर्माच्या यांनी जे अराजकता माजवतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, जाती धर्मात भांडण लावून, त्यांच्या विरोधात कांगणे सर बोलतात. महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात प्रथम, ज्या राज्याचं पुरोगामी राज्य म्हणून जे राज्य महाराष्ट्र म्हणजे भारतातलं सर्वोत्कृष्ट चांगलं राज्य, जिथली परंपरा संस्कृती सर्वोत्कृष्ट आहे, असं एक चांगलं राज्य तुम्ही मातीत मिळवलं. देशामध्ये महाराष्ट्र भ्रष्टाचारात प्रथम आला, तरी सुद्धा तुम्हाला ते रोखणं झालं नाही. म्हणजे तुम्हाला भ्रष्टाचार थांबवता येत नाही, तुम्हाला व्याभिचार थांबवता येत नाही, तुम्हाला बलात्कार थांबवता येत नाही, तुम्हाला चोऱ्या थांबवता येत नाही, तुम्हाला खून दरोडे थांबवता येत नाहीत, तुम्हाला भ्रष्टाचार थांबवता येत नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं होणारं नुकसान तुम्हाला थांबवता येत नाही. तुम्ही पीक कर्जमाफी करता आणि त्याच्यात सांगता की घर असेल तर कर्जमाफ होणार नाही, गाडी असेल तर कर्जमाफ होणार नाही. अरे बिना गाडीचं बिना घराचं कोण आहे? म्हणजे ज्याला घर नाही त्यांना, म्हणजे शेतकऱ्यांना काही शेतातच झोपावं का, उघडच मरावं का, अशी तुमची नीतिमत्ता आहे का? अरे अशा विषयावर बोलणारे एका माणसाचे चॅनल तुम्ही सस्पेंड करता. लाज वाटली पाहिजे सरकारला. आणि माझं सरकारला कळकळीचं सांगणं आहे की पुढच्या 3 दिवसात जर हे चॅनल नाही आलं तर याचे परिणाम इतके वाईट होतील की सरकारच्या अशा काही गोष्टी आहेत आपल्याकडे, तुमच्या एका मंत्र्याचं एक कांड आपल्याकडे आहे, कोण किती कुठं भ्रष्टाचार केला आणि काय केलं ते एक ना एक आपण बाहेर काढणार. असंही आपण काढणारच आणि तसंही बाहेर काढणार. जर समजा तुम्ही माझंही चॅनल सस्पेंड केलं, माझंही चॅनल समजा युट्यूब चॅनल बंद केलं, सगळं केलं, मला काही फरक पडत नाही, मला काही युट्यूबवर पोट भरत नाही, मी माझं काम करतो स्वाभिमानानं, माझी कष्टाची भाकर खाऊ शकतो. पण इथल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, मग ते कोणी पण असो, मग ते आमचे त्रिशूळ पाटील असो, त्रिशूळ पाटलांना तुम्ही धमक्या देता, त्यांच्या घराची रेकी करता, कांगणे सरांचं चॅनल सस्पेंड करता, कराळे सरांवर तुम्ही गुन्हे दाखल करता. आमच्या मुक्ताताई आहेत नांदेडच्या, म्हणजे त्या पुण्याला राहतात, त्यांनी फक्त निवडणुकीच्या काळामध्ये नांदेडमध्ये असलेल्या गोरगरीब जनतेचे काय हाल आहेत, फक्त एवढे हाल दाखवले तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता. अरे नालायकांनो, एक बाई तुम्हाला जड जाते, एक बाई, एक स्त्री, एक महिला जी तुमच्या सरकारच्या नाकावर टिचून काय करते, तर तुमचे भ्रष्टाचार उघडकीस पाडते. तुम्ही आतापर्यंत जे मलिदा खाल्लाय गोरगरिबाचं रक्त शोषण करून, त्या मलिदा खाल्लेल्या विषयावरती बोलते आणि ती स्पष्टपणे दाखवते की या महाराष्ट्रातलं सरकार आणि इथले नेते किती नीच पातळीचे आहेत, जे लोकांना घाणीच्या साम्राज्यात ठेवतात, लोकांना सर्वसामान्य साधारणतः जीवन जगू देत नाहीत, पण स्वतःचे घर मात्र 50-50 पिढ्या 100-100 पिढ्या बसून खातील इतके भरतात. याच्यावर बोलणाऱ्या एका महिलेच्या विरोधात तुम्ही तक्रार दाखल करता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अहिल्याबाई होळकरांनी जेव्हा पेशवे अहिल्याबाई होळकरांचं राज्य घ्यायला गेल्या होत्या, तेव्हा अहिल्याबाई होळकर काय म्हणल्या होत्या माहितीये का? अहिल्याबाई होळकर म्हणल्या होत्या, पेशवे तुम्ही येताय ना आमच्यासोबत युद्धाला या, पण आमची 5000 महिलांची फक्त फौज आहे, आमचा एकही पुरुष लढणार नाही, फक्त आम्ही स्त्रिया तुमच्यासोबत लढणार आहोत. पेशव्यांना लाज वाटली होती, लाज. पेशव्यांना लाज वाटली की जर आपण गेलो, आपण जिंकलो तरी लोक काय म्हणतील, हे सगळे जग काय म्हणेल की महिलांना हरवलं, किंवा हारलो तर आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, मरून जावं लागणार आहे, की महिलांच्या हातून आपण हार पत्कारली, असं पेशव्यांना वाटेल. म्हणजे इतक्या लाजीरवाणी परिस्थिती पेशव्यांची अहिल्याबाई होळकरांनी करून ठेवली होती. आणि आज तीच कंडिशन आहे. त्याच एका अहिल्याच्या लेकीला, त्याच एका जिजाऊच्या लेकीला तुम्ही अशा पद्धतीनं नोटीस पाठवता, तिच्यावर कारवाई करता, गुन्हा दाखल करता, फिर्याद दाखल करता. लाज वाटली पाहिजे सरकारला. तुम्ही पेशव्यांचे खरेखुरे वंशज आहात, पण तुम्ही त्याच्याही पुढचे निघले काकांवर. कमीत कमी पेशवे लाजले तरी होते, की अहिल्यादेवी सोबत कसं, आपण अहिल्यादेवी होळकरांसोबत कसं युद्ध करावं, जिंकलो तरी आपली नामुष्कीन, हारलो तरी आपली. तुम्ही तर म्हणजे बेसरमाच्या रिकामी जागात पाला नरम लागला किती घाला, अशा प्रकारचं सरकार झालंय की तुम्ही मुक्ताताईंसारख्या एका मुक्त पत्रकाराच्या विरोधात बोलता, त्याच्या विरोधात कारवाई करता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बरं, त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आहे की आता काय करणार आहेत म्हणे, की कांगणे सरांना फसवण्यासाठी मोठं षडयंत्र. असं कळतंय आता की कांगणे सरांच्या क्लासेसच्या बाबतीतली असो किंवा इतर काही बाबतीतली असो, किंवा त्यांचे काहीतरी करायचं, मग व्हिडिओज व्हायरल करायचा, किंवा काहीतरी बोललेलंच व्हायरल करायचं, कुठेतरी काहीतरी करायचं, क्लासेसमध्ये अनियमितता दाखवायची, आणि असं काहीतरी करून कांगणे सरांच्या विरोधामध्ये FIR दाखल करायचा, गुन्हा दाखल करायचा आणि कांगणे सरांवर कारवाई करायची. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं आहे का होय? ज्या माणसानं इथल्या महाराष्ट्रातल्या लेकरा बाळांना अगदी फुकट शिकवलं, फुकट
₹1 न घेता 10-15 रुपये काय फीस असेल ते पण ॲपची असेल, तेवढ्यामध्ये म्हणजे 25 लाख विद्यार्थ्यांना शिकवलेल्या माणसाला तुम्ही अशा पद्धतीने अटक करणार किंवा अशा पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल करणार. हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? वारंवार आम्हाला फोन यायला लागलेत किंवा सगळीकडून आमच्या टीमला मी कांगणे सरांसोबत नेहमी रोज आम्ही चर्चेमध्ये असतो. कांगणे सर माझे विद्यार्थीच आहेत. ते मला म्हणतायत, "सर असं-असं व्हायलंय किंवा कोणीतरी आपल्या विरोधात षडयंत्र आणखी पुढे जाऊन करणार आहे की आपण बोललोच नाही पाहिजे म्हणून." तर मी म्हणलं, "काळजी करू नका. आपण सगळे सोबत आहोत. जर यांनी अशा पद्धतीनं काही केलंच तर आपण निश्चितपणे या महाराष्ट्रात रोडवर जाऊन बोलू. आपला आवाज लोकं दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतील. पण या सरकारला शरण जायचं नाही. आपलं जे काम आहे, आपण जे हाती घेतलेला वसा आहे, जे आपलं तत्व आहे, त्या तत्वाला आपण म्हणजे बाजूला सरायचं नाही. तो वसा आपण निरंतर चालू ठेवायचा." या महाराष्ट्रातले सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील जे की सर्वसामान्य जनतेसाठी काम करतात. मी सरकारच्या विरोधात म्हणत नाही. कोणतंही सरकार असो, आम्ही सरकारच्या सिस्टमच्या विरोधात नाही. जे चुकीचे धोरण आहेत त्या धोरणांच्या विरोधात आहोत, म्हणून आम्हाला समजून घेतलं पाहिजे. म्हणून जर असं काही झालं तर आम्ही सगळे जेवढे जे काम करतो तेवढे सगळे शासनाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार, एवढं लक्षात ठेवा. आणि कांगणे सरवर जर कोणती कारवाई करण्याचा प्रयत्न केला, चुकीच्या पद्धतीने त्यांचे व्हिडिओ किंवा काही चुकीच्या पद्धतीने क्लासेसची अनियमितता दाखवून किंवा काही जर करण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम शासनाला मोठ्या प्रमाणात भोगावे लागतील, हे मी इथून सांगू इच्छितो. म्हणजे जे तुमचं षडयंत्र आहे ते आम्हाला आधीच कळालं, म्हणून मी आधीच सांगतोय की कांगणे सरवर मोठी कारवाई होणार आहे. आणि जर ती झालीच तर हे केवळ आणि केवळ षडयंत्राचा एक भाग असणार आहे. म्हणून सरकारला आमची हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. मायबाप सरकार, देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, तुम्हाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की कांगणे सर आहेत ते सर्वसामान्य लोकांचा आवाज उठवतात. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका आणि तुम्ही काय करा, त्यांचं चॅनल त्यांना साभार परत करा. साभार परत करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना काहीतरी करून कुठेतरी गुंतवण्याचा किंवा अडकवण्याचा प्रयत्न करू नका, ही तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. अन्यथा तुम्ही परिणाम भोगायला तयार राहा, एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आणि हे सगळं करत असताना सर्वसामान्य जनतेला, लोकांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या लेकराबाळाकडे चांगलं लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. इथली व्यवस्था तुमच्या लेकराबाळांसाठी सुरक्षित भविष्य देऊ शकत नाही. तुमचे लेकरं चांगले माणूस घडत असतील तर त्याला चांगलं घडू नये म्हणून त्याच्या डोक्यात जात, धर्म, पंथ, भेद, हिंदू, मुस्लिम सगळं कोंबण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. म्हणून तुमच्या लेकरांना चांगलं शिकवा, त्यांना चांगल्या वाईटातला फरक सांगा आणि त्यांना खराखुरा हिंदू धर्म सांगा, जो की धर्म सहिष्णू आहे की नाही. अवघे विश्वची माझे घर हे सांगणार आहे. खराखुरा वारकरी पंथ सांगा की जे फक्त आणि फक्त गोरगरिबांचं, सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून देवाकडे साकडं घालतात, स्वतःसाठी सुख कधी मागत नाहीत. असा एक चांगला धर्म सहिष्णू त्याला बनवा. आणि हे करत असताना त्यांच्या शिक्षणावर भर द्या. आणि शिक्षण करत असताना तुमच्याकडे, तुम्ही खेड्यापाड्यातले असाल किंवा तुमच्याकडे काही अडचण असेल, तुम्ही शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळामध्ये खूप सुंदर शिकवतात, पण शिक्षकांना वेगवेगळी कामं लावलीत म्हणून कदाचित जेवढे 100% द्यायला पाहिजे तेवढे देता येत नसेल शिक्षकांना, तरी काळजी करू नका. त्याच्यासाठी सुद्धा मी एक इलाज शोधून काढलेला आहे. तर मी ऑनलाईन, ते पण ऑनलाईन याच्यातल्या, तर आता मी सध्या 7वीची स्कॉलरशिपची बॅच आहे. 40,000 मुलांना फ्री शिकवतोय. स्कॉलरशिप जे महाराष्ट्र सरकार सुद्धा फुकट शिकवू शकत नाही. कमीत कमी शासनानं त्यांची ₹200 फॉर्म भरण्याचे तरी घेतलेत त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेचे. मी ते ₹1 सुद्धा घेतला नाही. म्हणजे शासनापेक्षाही मोठं काम मी करतो. याचा अर्थ असा नाही की मी शासनापेक्षा मोठा आहे. शासनाकडे आणखी खूप काही करण्यासारखं आहे. पण शासनानं किमान त्यांचा फॉर्म भरून घेण्यासाठी तरी ₹200 घेतलेत. मी तो सुद्धा पैसा घेतला नाही. ₹1 सुद्धा न घेता 40,000 महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची फ्री शिकवतो आहे. 70,000 विद्यार्थ्यांना मी पोलीस भरतीचं मराठी व्याकरण शिकवतो आहे फ्री, ₹1 न घेता. आपल्या अशा वेगवेगळ्या बॅच आहेत. तिसरी मंथनची बॅच आहे. म्हणजे ह्या सगळ्या बॅचेस आपल्या ज्या आहेत, तिसरी मंथन असेल, 4थी स्कॉलरशिप असेल, 8वी NMMS, 7वी स्कॉलरशिप, 9वी 10वी, हे सगळ्या 15 मेला बॅच चालू होणार आहेत. आपलं ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. त्या ॲपमधून तुम्ही या बॅचेस घेऊ शकता. आणि सध्या 5वीची नवोदय सैनिक आणि 6वीची होमी बाबा VDS ह्या 2 बॅचेस चालू आहेत. ह्या 2 बॅचेस तुम्ही घेऊ शकता. काही बॅचेस फ्री आहेत, काही बॅचेस 10-20 रुपयामध्ये फक्त त्या ॲपचा खर्च तेवढा आहे. आणि काही बॅचेसला थोडीफार पेमेंट आहे, कारण त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, पगार द्यावा लागतो म्हणून. ते पण तुमच्या मोबाईलच्या महिन्याभराच्या रिचार्जपेक्षाही कमी फीसचा महिना आहे तो. म्हणजे दिवसाला ₹1-2 सुद्धा पडणार नाही. एवढ्या कमी फीसमध्ये आम्ही तुम्हाला शिकवतो. जर तुम्हाला तुमच्या लेकराबाळांना चांगलं शिकवायचं असेल, अन्यायाविरोधात लढण्यासाठी शिकवायचं असेल आणि जातीपाती, धर्मभेद याच्यापासून दूर सरायचं असेल, शिक्षणासह संस्कार मिळवायचे असतील, तर ATM गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यातून तुमच्या मुलांचं चांगलं भविष्य घडवा. आणि सगळ्यांनी मिळून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या कांगणे सरांच्या सोबत राहिलं पाहिजे, अशी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.